भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांचा जन्मदिनानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी खुटवडनगर येथील सिद्धी बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। नाशिकमधील सुमारे 4000 नागरिकांनी यावेळी हजेरी लावली। या कार्यक्रम प्रसंगी प्रथम 11 ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चारात आशीर्वचन तर सुवासिनींनी औक्षण करून सुरुवात केली। प्रदीप पेशकार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्वास फाउंडेशनच्या आजवरच्या कार्याची माहिती सचिव मकरंद वाघ यांनी यावेळी दिली। 2 फिरते दवाखाने नाशिक पश्चिम क्षेत्रातील 24 वस्त्यांमध्ये कार्यरत असतात। तेथील रहिवासी आणि प्रत्येक वस्तीतील एक आरोग्य दूत म्हणून 24 सहकार्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संघटन मंत्री रवी अणासपुरे, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, भाजपा ज्येष्ठ नेते विजय माने, आमदार सीमा हिरे, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, रवी पाटील, भगवान काकड, सुनील देसाई तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पंढरपूर वारीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली श्वास फाउंडेशननं एक रुग्णवाहिका तसेच 21,000 रुपयांचा धनादेश विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकारी, प्रांतमंत्री तसेच विभाग मंत्री योगेश बाळकर यांच्याकडे सुपूर्द केला। जनकल्याण रक्तपेढीमार्फत प्रदीप पेशकार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी अनेक युवा उत्साही कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपलं सामाजिक दायित्व पार पाडले। या वाढदिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातूनही प्रदीप पेशकारांबद्दल गौरवपर वक्तव्यासह वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक विजय कदम, जिल्हा कार्यवाही सुहास वैद्य, संजय चंद्रात्रे, सहकार भारतीचे शरद जाधव, गुरुजी रुग्णालयाचे डॉक्टर तुपकरी, डॉक्टर राजेंद्र खैरे, इतर सर्व डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते। राज फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाचे लाभार्थी सुमारे 400 कुटुंबियांनी प्रदीप पेशकारांना धन्यवाद देण्यासाठी उपस्थिती दर्शविली। या प्रसंगी विविध संघटना, संघ परिवार, राजकीय पक्ष, युवा संघटना, महिला मंडळ, महिला आघाडी, सामाजिक संघटना, औद्योगिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी वर्ग तसेच मित्रमंडळी, आप्तेष्ट, पत्रकार आदींचे अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थितीनेच सोहळ्याला शोभा आली। खूप जणांनी फोन, मेसेजेस, सोशल मीडिया आदी माध्यमातून शुभेच्छा दिल्या। तर गेल्या 8 दिवसांनी आज इथे आल्यानंतर मी बघितलं की मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेला आहे। खरं तर प्रदीपजी पेशकर यांच्याबद्दल आपण बघितलं, आताच एक डॉक्युमेंटरी ऐकली, त्याचबरोबर सूत्रसंचालकांकडून ऐकलं आणि मी स्वतःसुद्धा सांगेन की मी स्वतः गेल्या 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे। 3 टर्म नगरसेवक आणि 2 टर्म आमदार म्हणून काम करत असताना नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम हे प्रदीपजी पेशकर यांच्याबरोबर मलासुद्धा करण्याचा योग आलेला आणि अतिशय बारकाईनं कुठलीही जबाबदारी त्यांच्यावर केंद्राकडून असेल, पक्षाकडून असेल किंवा राज्याकडून असेल, जी जबाबदारी त्यांना मिळते ती अतिशय जबाबदारीने त्यांनी ती सांभाळली आणि पूर्णपणे ती व्यवस्थित पार पाडलेली आहे। खरं तर आपण बघितलं असेल की उद्योग आघाडी असेल, त्याचबरोबर त्यांचं केंद्रामध्ये त्यांनी लघु आणि मध्यम उद्योग याचं संचालक पद म्हणून सुद्धा भूषवलेलं आहे। म्हणजे पक्षाच्या कार्याबरोबर त्यांनी विविध कामांमध्ये स्वतःला झोकून घेतलेलं होतं आणि त्या कामात खरं तर प्रत्येक गोष्ट ही वेगळी करायची त्यांना एक सवय आहे।
आणि त्यामुळे जे काय काम आहे त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं त्यांना करायचं असतं. आज आपण बघतो आहोत की आपल्या सिडकोमध्ये त्यांनी आरोग्यासाठी खूप मोठं काम सुरू महिन्याचा दवाखाना आज 5,000 पेशंट आपण पूर्ण केलेले आहेत आणि 5,000 पेशंटपैकी बरेच पेशंट हे आपला रिझल्ट चांगले असल्यामुळे परत ते येतात आणि काही जर आपला जर वाढ असला तिथे तर काही जण आपली वाट पाहत बघत असतात. सुहास फाउंडेशनच्या या कार्यामध्ये प्रदीप पेशकर यांचा अतिशय मोठा असा आपला हातभार असतो. विविध कंपन्यांच्या माध्यमातून आणि लोकसेवेच्या माध्यमातून आपण काही निधी उपलब्ध करून देतात आणि त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामुळेच आपलं हे सर्व सुहास फाउंडेशन उभं राहिलेलं आहे. सुहास फाउंडेशनच्या या कामामध्ये अतिशय महिन्याचा दगड आपल्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला दिसेल की आपण जवळपास 5,000 ते 10,000 मुलींना लस दिलेली असेल आणि भविष्यात ज्या मुली 95% त्यांना करोना होणार नाही अशी तुम्हाला ग्वाही देतो. आणि सुहास फाउंडेशनच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या ज्या 24 वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये निस्वार्थी भावनाने सेवा करणारे काही भगिनी असतील, काही माणसं असतील ते आपल्या इथं आज आहेत. आपण बघतो बऱ्याच वेळा आपण जेव्हा याला जातो आपण सत्कार मूर्ती म्हणून आपल्या कोणीतरी मोठे व्यक्ती आपण बघायला भेटतो, पण खऱ्या अर्थाने आपल्यासाठी सेवा देणारे जे लोक असतात त्यांचा सत्कार कोणीच करत नाही. पण सुहास फाउंडेशनच्या माध्यमातून जे वस्तीमध्ये काम करणारे लोक आहेत ते खरं काबाड कष्ट करून आपला 12-12 तास काम केल्यानंतर सुद्धा 2 तास 3 तास आपल्या सुहास फाउंडेशनच्या सेवेसाठी दिला आहे. त्या सर्व मी आज जे आपले मानकरी आहेत त्यांना मी मानाचा मुजरा करतो आणि अजूनही आपण सगळ्यांनी सुहास फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला काय सेवा करता येईल त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. मी सुहास फाउंडेशनच्या माध्यमातून विजय सानेजी आणि मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांच्या हस्ते आपण यांचा सत्कार करणार आहोत. प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक.